अयोध्येतल्या मंदिरात 2400 किलोची घंटा बसवली जाणार आहे। आग्र्याच्या जलसेरा या शहरामधून ही घंटा मागवण्यात आली आहे। या घंटेचा आवाज जवळपास 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येणार आहे असा दावा केला जातोय। ही घंटा अयोध्येतल्या कारसेवकपुरम या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। अयोध्येत रामाचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहतंय आणि याच मंदिरामध्ये भव्य दिव्य घंटा जी आहे ती लावली जाणार आणि ही घंटा अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे। माझ्यासमोर आपण ही पाहताय ते म्हणजे आग्र्यामधल्या जलेसर या शहरातून ही घंटा जी आहे ती अयोध्येमध्ये मागवण्यात आलेली आहे आणि जवळपास या घंटाचं वजन जे आहे ते 2400 किलो इतकं आहे। या आपण जर घंटीची उंची जर पाहिली तर साधारणतः 6 फूट इतकी ही उंची आपल्याला पाहायला मिळते आणि याची रुंदी जी आहे ती जवळपास 5 फूट इतकी असणार आहे। ही भव्य दिव्य घंटा जी आहे ती राम मंदिरामध्ये लावली जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं या घंट्याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस हा घंटा मंदिरामध्ये वाजवला जाईल त्यावेळेस 3 किलोमीटर पर्यंत आवाज जो आहे तो भक्तांच्या कानावरती पडणार आहे आणि एवढी भव्य दिव्य घंटा जी आहे ते एका मोठ्या ट्रकमधून ही अयोध्येमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। अयोध्येमधल्या कारसेवकपुरम या ठिकाणी ही घंटा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। आपण जर याचा कलर पाहिला तर ही अष्टधातूपासून बनवलेली आपल्याला ही घंटा पाहायला मिळते की ज्याचं वजन 2400 किलो इतकं आहे। याच्यामध्ये पितळ मुख्यतः आपल्याला धातू हा पितळाचा असणार आहे आणि हा घंटा जो आहे तो 22 तारखेला राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमित्तानं लावला जाईल आणि 2400 किलोची घंटा जी आहे ती अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे आणि जवळपास 3 किलोमीटर पर्यंत ज्यावेळेस ही घंटी वाजवली जाईल त्यावेळेस त्याचा आवाज जो आहे भक्तांच्या कानावरती पडताना पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।